कसं सांगू, मला खरंच कळत नाहीये तुला कसं सांगू ते आता थंडर. काहीतरी महत्वाचं बोलत होत्या थंडर, मला काहीच ऐकू आलं नाही रे. ते जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं मी थंडर. मला ऐकू यायला पाहिजे होतं थंडर, का मला या कानून ऐकू येत नाही थंडर. काय ऐक, मला तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे. काय? इथं बंगल्यावर जरा वेगळं वारं व्हायला लागले. इथं बंगल्यावर जरा वेगळं वारं व्हायला लागले. वारं? तेजा, दिदे, अगं तू. आय एम सो हॅपी. अरे कुठे होतास तू? केव्हापासून वाट बघते मी तुझी रूम मध्ये. काय? अरे यार, मी या कानाला का बोलते? अगं अरे कुठे होतास तू? मी केव्हापासून वाट बघते तुझी रूम मध्ये. ते मी जरा. लपव लपव, अजूनही लपवच तू. तू कधीपासून गोष्टी लपवायला लागलायस माझ्यापासून? मी तुला माझे सगळे सिक्रेट शेअर करते आणि तू तू असं वागतोयस. मी काय लपवलंय पण? बघ थंडर, एवढं सगळं ठरल्यानंतर मला कळतंय आणि मला म्हणतं काय लपवलं. तेजदा, हेच ते वारं. मी काय ठरवलंय? अच्छा, ही जी लाइटिंग वगैरे केलीये ती कशासाठी केलीये? सामूहिक विवाह सोहळा आहे ना, त्याच्यासाठी केलं असेल. हो, आपल्याच घरचा विवाह सोहळा आहे. मक्तेदार घराण्याच्या कुलदीपकाचं लग्न ठरलंय. कुलदीपक? कोण कुलदीपक? मी? माझं लग्न ठरलं? कधी? कुणी ठरवलं? जसं की तुला माहीतच नाहीये. तुझ्याशिवाय कोण ठरवणार? माईचा फोन आला होता मला. माझी ट्रिप अर्धवट सोडून आले मी इथे. माई? एक मिनिट. हो, उद्याच आहे माझ्या भावाचं लग्न. हो 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 हो, झालीये सगळी तयारी. नेहमी माझ्यासोबतच असं का होतं? लहानपणापासून काही करायला गेले तरी काही ना काहीतरी अडथळे येतातच. रमावतीत आल्यावर असं वाटलं होतं की सगळं छान होणार आहे, सगळं सुरळीत होणार आहे. किती स्वप्न बघितली होती मी. कुठलंही स्वप्न पूर्ण होण्याआधी हे लग्न इतर मुलींसारखा सफेद घोड्यावर येणारा नवरा नको होता मला. एक सिंपल, समजूतदार, प्रेमळ, त्याने प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करावं, माझ्या आनंदात आनंदी राहावं, बस. पण नशिबात होता तो हा मवाली. हॅलो, आई बोल. हा वैदू, अगं कुठे आहेस? अगं कधीची वाट बघतोय, वाजले किती बघ. आहे मी इकडेच आहे, निघते. इथे म्हणजे कुठे? हा, हॅलो हॅलो वैदू, कुठे आहेस बाळा? जिथे माझं मन शांत होतं तिकडे.
डोंट वरी आई, निघतेच मी. बर ठीक आहे. अगं ते माईसाहेबांनी मेहंदीवालीला पाठवलंय. आलेच सांग त्यांना. हो पण हॅलो काढायची तेवढी मेहंदी काढा. तसंही ती रंगणार नाही. काय माझं लग्न त्या वैदेहीशी? नाही मग हे कसं शक्य? पण शक्य नव्हतंच, पण तुमच्या उद्योगामुळं करावं लागतंय हे सगळं. पक्षामध्ये नाचक्की झाली आमची. वरिष्ठांकडून ऐकावं लागतंय, अपमान सहन करावा लागतोय. नाईलाजानं निर्णय घेतोय हा. आता का करतोय, कसं ठरलंय हे सगळं विचारत बसू नका. मंडपात येऊन उभं राहायचं. अहो पण माई त्या वैदेहीशी काय बोलणंच नाही झालं. पण त्या लग्नाला तयार आहेत काय? त्या तयार आहेत. आणि आता तुम्ही बी तुमच्या मनाची तयारी करून घ्या. उपकार करा आमच्यावर आणि मंडपात उभं राहा. उद्याचा दिवस काय तो पार पडू द्या. आणखीन अडचणी निर्माण करू नका. माई काय चाललंय सगळं? वैदेही लग्नाला तयार कशा काय झाल्या? त्या तर मगाशी माझ्याशी मारी म्हणजे मगाशी ज्या काय बोलत होत्या त्या लग्नाच बोलत होत्या काय? नाही पण त्यांच्या डोळ्यात असं काही दिसलं नाही. त्या तर माझ्यावर नाराज आहेत. लग्नाला कशा काय तयार? काय गोळे हा सगळा. बाबू काय झालं? काकी माईंनी माझं लग्न ठरवलंय उद्या त्या वैदेहीशी. आणि त्यांनी पण लग्नाला होकार दिलाय असं पण म्हणल्या त्या. मग मी सांगितलं होतं ना, सगळं तुझ्या मनासारखंच होणार आहे.